माझी जन्मठेप भाग 120. हा भाग सौ मेधा माधव फाटक यांनी आपल्या मातोश्री कै पद्मिनी नारायण दातार यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला आहे. या शिखांपैकीच एकाने मला सांगितले की त्याच्यापाशी असलेली माझ्या राजहृत म्हणजे जप्त झालेल्या 57च्या स्वातंत्र्य समराची प्रत त्याने ब्राझीलमधल्या एका मित्रास धाडली होती. पुस्तक भारतीय तरुणास इतके हवेसे झाले होते की ती प्रत त्या मित्रापासून हातोहात जात जात एकाने 150 रुपये देऊन विकत नेली. अशा अनेक वैयक्तिक बातम्यांबरोबरच आम्हास त्या कार्यक्षेत्रात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला होता अशा पुढाऱ्यांकडून आणि अनुयायांकडून सयाम म्हणजे थायलंड, कॅनडा, सिंगापूर, ब्रह्मदेश, अमेरिका, युरोप, बंगाल, पंजाब इत्यादी अनेक ठिकाणी झालेल्या क्रांतिकारक गटांचा कोमागाटा मारूपासून तो महायुद्धकालीन पंजाबातील उठावणीपर्यंतच्या अनेक सशस्त्र चकमकींचा आणि विदेशातील हिंदुस्थानी राजकीय परिस्थितीचा बहुतेक इत्थंभूत, अगदी गुप्त आणि अगदी प्रकाश्य झालेला असा इतिहास पुष्कळ अंशी कळून चुकला. त्यावेळेस या एकंदर चळवळीस सुसंगत सूत्रात गोवून हिंदुस्थानातील 1909च्या आरंभापासून तो महायुद्ध संपेपर्यंतच्या कालातील क्रांतिकारक रत्नांचा एक संकलित इतिहास लिहिण्याची इच्छा आम्हास वारंवार होत असे. परंतु तेव्हा कारागारात ते लिहिणे अशक्य होते. पुढे कधी तो इतिहास तुम्ही लिहिलाच पाहिजे म्हणून आमचे शीख आदिक सहकारी मित्र जेव्हा आग्रह धरीत तेव्हा आम्ही गंभीर विनोदाने म्हणावे, मित्रांनो, इतिहास निर्माण करणे हे आपल्या पिढीचे मुख्य काम आहे. इतिहास लिहिणे हे दुय्यम, ते पुढील पिढी क्वचित करील. पंजाबातील लाहोरच्या गदर खटल्यातील पहिली टोळी आल्याबरोबर कारागारात त्यांची व्यवस्था कडकपणे ठेवण्याची अधिकाऱ्यांनी शक्य ती सक्ती केली. तथापि मागील अनुभवावरून सावध होऊन त्यांच्यातील सर्वांस सरसहा घाण्याचे काम न देता सशक्त आणि श्रमजीवी अशा काही जणांस दिले. परंतु चंचूक प्रवेश होऊ द्याल तर लवकरच तुमच्यातील प्रत्येकाकडून ते घाण्यास जुंपून तेल काढवितील. तेव्हा तुम्ही पहिले जे गेला आहात तेच मुळी घाण्याचे काम करण्यास नाकारा, असा पूर्वीच्या सर्व मित्रांनी त्यांस अनुरोध केला. त्याप्रमाणे त्यांनी हे बैलाने करायचे काम आम्ही करणार नाही म्हणून साफ कळवले. पूर्वी राजबंदीवान मूठभर होते तरी त्यांच्याकडून या घाण्यापायी कोण संप, दांडगाई आणि विरोध झाला ते न विसरलेले अधिकारी आता ह्या 40-50 राजबंदीवानांच्या पंजाबी टोळ्यांशी भलतीच आकस धरून बसणार नाहीत हे आम्ही जाणूनच होतो. ह्याप्रमाणे 1 आठवडाभर होईल ते तेल करा, आम्ही पुढे पुन्हा कोलू कोणास देणार नाही असे अधिकाऱ्यांनी बोलणे लावले. ही तडजोड मान्य करावी असा आम्ही अनुरोध देऊन ते प्रकरण मिटवले आणि कोलूपायी मागच्या राजबंदीवानांनी ज्या चळवळी केल्या होत्या त्यांचा उपयोग ह्या नव्या राजबंदीवानांस होऊन कोलूच्या ससेमिऱ्यातून ते सुटले. पण तोच छिलका कुटण्यात एक भांडण झाले. त्या टोळीतील अनेक तिखट स्वभावी तरुण कारागारास पहिल्याच दिवशी साष्टांग दंडवत घालून शरण येणे शक्य नव्हते हे उघड दिसत असताही बारीच्या हाताखालील काही उर्मट पठाणादिक तंडेलांनी काम मोजून देता घेता या राजबंदीवानातील काही जणांचा इतर बंदीवानांचा करावा तसा उपमर्द केला. त्याचा प्रतिकार त्या पाणीदार राजबंदीवानांनी तिथेच करण्यास कमी केले नाही. हा प्रतिवाद बंदीपालापर्यंत जाऊन
त्या राजबंद्यांपैकी जो झाशीकडचा एक अगदी निर्भय आणि निधडा परमानंद नावाचा तरुण होता, त्यास बंदीपालाने कार्यालयात चौकशी करण्यास बोलावले. परमानंदांनी बारीस मारले. हा तरुण परमानंद प्राध्यापक परमानंदांहून निराळा होता. पुढे कारागृहातील त्या नालंदा विहारात यथेच्छ विद्याव्यासंग करून जे खरेखरेच स्नातक आणि अध्यापक झाले, त्यात ह्या त्यावेळी तरुण असलेल्या परमानंदाचीही गणना होती. तेही विद्वत्ता, त्याग इत्यादी गुणांनी त्या कारावासातच प्रोफेसराहून कोणत्याही प्रकाराने कमी नसणारी योग्यता संपादन करते झाले. बारीची जन्माची सवय काही सुटणारी नव्हती. त्याने बोलाचालीत सहज कोणी उभे राहते त्याप्रमाणे उभा असलेल्या तरुण परमानंदास हात सोडून नीट उभे राहण्यास सांगितले. तो तरीही तसाच उभा पाहून संतापाने एक दोन अश्लील शिव्या हासडल्या. अशा शिव्या बारीच्या गणतीतही नसत, परंतु त्या तेजस्वी तरुणास ती सवय नव्हती. बारीच्या तोंडून शिव्या निघताच हा त्याच्या सभोवती असणाऱ्या दोघा वॉर्डर जमादारांच्या हातून सट दिशी सुटला आणि भर कार्यालयात बारीच्या ताडकन श्रीमुखात भडकवता झाला. तो वाघासारखा तुटून येताना पाहताच बारी ओरडून उठू लागला. तो आघात त्याचे टोपीवर पडून बारीची टोपी पडली, खुर्ची लवंडली आणि बारी पकडो मारो करीत कार्यालयातून बाहेर पडला. परमानंदास अर्थातच लोकांनी धरून ओठ फुटेतो, रक्त वाहितो, तोंडावर आणि पाठीवर गुद्द्यांनी आणि दंडुक्यांनी मारले. बारीने घाबऱ्या पर्यवेक्षकास दूरध्वनी देऊन त्वरित बोलावले. तुरुंगात दंगा झाला तशी धावपळ झाली. बंदीपाल को, बारी को, बम गोलेवालों ने मारा अशी ओरड झाली. पर्यवेक्षकाने येऊन परमानंदासच वेत मारण्याची आज्ञा दिली आणि त्यास तिकटीशी बांधून कठोरपणाने 20 का 30 वेत मारण्यात आले. प्रत्येक वेतासरशी रक्ताचे फवारे उडाले. त्याचे अंग रक्तबंबाळ होऊन मांसाचे तुकडे वेताच्या सपासप घावाने फुटून निघाले. पण त्याचे तोंडून ब्र ऐकू आला नाही. वेताच्या पहिल्या आघातासरशी मोठमोठे बदमाश पण चीत्कार करून गुरासारखे त्या कारागारात ओरडत असत. पण हा तरुण चुप. बारी म्हणाला, कसून मारो. वेत कसकसून मारले, पण परमानंद उस करीना. सर्व वेत मारून संपताच त्यास मलमपट्टी करून रुग्णालयात न नेता पुन्हा खोलीतच कोंडण्यात आले. अंदमानात राजबंदीवानांना वेत मारण्याचा हा पहिला प्रसंग. शिव्या देण्याची बारीवर बंदी. ह्या वेताचे परमानंदास जसे दुःख नव्हते तसेच राजबंदीवानांसही नव्हते, कारण परमानंदांनी आधीच बारीवर आक्रमण करून त्यास मारले होते. बारीची झालेली अप्रतिष्ठा त्या परमानंदाच्या तिखटपणामुळे वसाहतीभर राजबंदीवानांचा बसलेला दबदबा ह्या लाभासाठी वेत खाण्याचे मूल्य देणे त्यास फारसे महाग वाटले नाही. आमच्या मनुष्याने बंदीपालास मारले, तुम्ही त्यास वेत मारलेत. कारागाराच्या निर्बंधानुरूप आम्ही ते विसरतो, परंतु बारीने शिव्या दिल्या त्याविषयी निषेध दाखविण्यापुरता राजबंदीवानातील कित्येकांनी संप केला. पर्यवेक्षक आणि बारी सर्वांस समजावीत फिरू लागले. पर्यवेक्षकाने स्पष्ट अभिसूचन दिले की बारीस कोणाही राजबंदीवानांस शिवीगाळ न करण्याविषयी सक्त आज्ञा मी सोडली आहे. पुन्हा असे होणार नाही. तुम्ही कामास आरंभ करा.
जे होईल ते आणि तितके करा, पण करा. ह्या आश्वासनानंतर ज्यांनी संप केला होता त्यांनी पुन्हा काम सुरू केले. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.